मात्र दक्षिण आफ्रिकेसोबतच्या कसोटी मालिकेमध्ये घरच्या मैदानावर झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर क्रिकेट चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली। भारतीय संघ सर्वच बाबतीमध्ये सपशेल अपयशी ठरल्यामुळे बीसीसीआय पुन्हा एकदा जुन्या मोहऱ्यांकडे वळली आहे। हे दोन महारथी म्हणजे रोहित आणि विराट कोहली। पाहूया एक स्पेशल रिपोर्ट। हिटमॅन रोहित शर्मा भारताला टी20 वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार, तर विराट कोहली भारतीय संघाचा दशकभराचा आधार। पण दोघांचंही वय आणि फॉर्म पाहून त्यांच्या निवृत्तीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। पण मायदेशातल्या पराभवानंतर या चर्चांना यू-टर्न मिळालाय। बीसीसीआयने या दोघांना तंदुरुस्त राहा अशा सूचना दिल्या आहेत। भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली एकदिवसीय मालिका उद्यापासून सुरू होतीये। त्यात या दोघांच्या फॉर्मवर त्यांच्यापेक्षा बीसीसीआयची अधिक नजर असेल। आधी न्यूझीलंड विरुद्ध आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने घरच्या मैदानावरच नांगी टाकली। दक्षिण आफ्रिकेने तब्बल 25 वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका जिंकली। याच लाजिरवाण्या पराभवाचा बदला घेण्यासाठी आता भारतीय संघामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांचं कमबॅक करून भारतीय संघाला पोलादी ताकद देण्याचा प्रयत्न सुरू झाला। दोन्ही संघांमध्ये 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका 30 नोव्हेंबर पासून रांचीमध्ये सुरू होईल, तर 6 डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना रंगणार। या सामन्यांकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलेलं असतानाच रोहित आणि विराटच्या चाहत्यांना बीसीसीआयने एक आश्चर्याचा सुखद धक्का दिलाय। तो म्हणजे ही मालिका खेळल्यानंतर आगामी 2027च्या वनडे विश्वचषकाच्या दृष्टीने एक महत्त्वाची रणनीती ठरवण्यासाठी बैठक होणार आहे। यात प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर उपस्थित राहणार आहेत। याच बैठकीत आगामी विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनाही मैदानावर उतरवण्याच्या दृष्टीने मोर्चे बांधणीला सुरुवात होणार। दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला 2-0 असा व्हाईट वॉश दिल्यामुळे गौतम गंभीर यांना प्रशिक्षक पदावरून हटवण्याच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र अशा काळात कोणताही निर्णय घाईघाईने होणार नाही असं मत बीसीसीआयने दिलं आणि संघाची पाठराखण केली। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या आगमनामुळे भारतीय संघात जान येईल अशी क्रिकेटप्रेमींना आशा आहे। रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या वनडे कारकिर्दीवर नजर टाकूया। रोहित शर्माने 276 सामने खेळले तर विराट कोहलीने 305। रोहित शर्मा 268 डावात 11,370 रन्स त्याने केले, तर विराट कोहलीने 293 डावात 14,255 रन्सची नोंद केली आहे। रोहित शर्माचा स्ट्राईक रेट राहिला 92.66, तर विराट कोहलीचा 93.26। सर्वोच्च धावसंख्या रोहित शर्माची 264 ही राहिली आहे, जो वर्ल्ड रेकॉर्ड आहे। तर विराट कोहलीची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या 183 आहे। रोहित शर्माने वनडेमध्ये 33 शतकं ठोकली आहेत, तर विराट कोहलीच्या नावावर 51 वनडे शतकांची नोंद आहे। रोहित शर्माने वनडेमध्ये 59 अर्धशतकं केली आहेत, तर विराट कोहलीने 75। रोहित शर्माने 1066 चौकार, तर विराट कोहलीने 1332 चौकार ठोकले आहेत। रोहित शर्माने 349 षटकार, तर विराट कोहलीने 152 षटकार लगावले। येत्या वनडे मालिकेमध्ये रोहित आणि विराट संघांमध्ये दिसणार असल्यानं भारतीय संघ मजबूत असेल। त्याचवेळी यष्टीरक्षक के एल राहुल भारताचं कर्णधारपद भूषवेल। या तिन्ही खेळाडूंच्या परफॉर्मन्सवर नजर टाकली तर हे तिन्ही खेळाडू घरच्या मैदानावर अधिक धावा करतात असं दिसतं। सोबतच ते आयसीसी वनडे फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप 20 मध्ये आहे। भारतात विराट कोहलीपेक्षा जास्त वनडे शतकं कोणत्याही खेळाडूने केलेली नाहीत। त्याने 24 शतकं ठोकून सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले। आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेच्या माध्यमातून 2027च्या वनडे वर्ल्ड कपची तयारी मैदानावर होताना दिसणार आहे। दक्षिण आफ्रिकेची मालिका धरून ते 2027च्या वर्ल्ड कप पर्यंत भारताला 21 वनडे सामने खेळायचे। रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या अनुभवांच्या साथीने टीम बळकट होईलच, मात्र या दोघांनाही त्यांचा फॉर्म टिकवण्याचं आव्हान असेल। त्यामुळे 2027च्या वर्ल्ड कपचं स्वप्न बघणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला त्याच दृष्टीने कंबर कसून मैदानावर सज्ज राहावं लागणार आहे, इतकं निश्चित। मुंबईहून यामिनी दळवीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। आणि यासह स्पेशल रिपोर्ट